कांदा सुद्धा एकदम पूर्ण कटिंग झालेला आहे, एकदम परफेक्ट. मिरची कटिंग करतोय दादा. टमाटर एवढेच आहे दादा. टमाटर आहे. ठीक आहे. बाकीच्या भाज्या आहेत दादा कटिंग करतोय. आदेश हा टोपात येऊ नको फक्त झाला. अरे पहिला काय करायला पाहिजे होता, हा भात धुवून घ्यायला पाहिजे होता. बोलली मी तांदूळ धुवून घेऊन त्या अंदान ठेवायचं टोपाला. काय रे बरोबर ना. होय बोल होय पिल्लं. होय मग खाली कर जरा. तो बघतोस कुठं आहे. अरे मित्रांनो आपल्या इकडं सुक्या चिकनची रेसिपी रेडी झालेली आहे. आपली ओल्या चिकनची रेसिपी तयार आहे, चालू आहे तिकडं. आपण ओल्या चिकनला एवढं चिकन वापरणार आहे, जास्त वापरायचं नाही आपल्याला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम बारसकर. मी कोकणी शुभम या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, मे महिन्यातली पहिली पार्टी आपली. खरं तर ब्लॉग हा बरेच दिवसांनी येतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. गेला ब्लॉग आपला शिमग्याचा आला होता, त्याच्यानंतर आपल्याकडे टाईमच नव्हता ब्लॉग बनवण्यासाठी आणि बऱ्याच काही अडचणी होत्या एडिटिंगच्या वगैरे, त्यामुळे. आणि माझा मोबाईलसुद्धा बंद पडलेला, त्यामुळे आपला मोबाईलचा पण प्रॉब्लेम खूप मोठा झालेला. कारण आपली आय डी ह्या मोबाईलमध्ये होती, दुसऱ्या मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ काढू शकत नव्हतो. असा झालेला होता प्रॉब्लेम. त्यामुळं शॉर्ट व्हिडिओ मी काढत होतो, त्याच्यानंतर मग माझा मोबाईल बंद पडला. त्याच्यानंतर मग मी मुंबईत दिला, त्याच्यानंतर मग माझा मोबाईल चालू झाला. मग परत मी शॉर्ट व्हिडिओ चालू केला. नंतर मग ब्लॉग एडिटिंगचा जरा प्रॉब्लेम झाला, कारण मोबाईल बंद पडला. त्यात सर्व माझे ॲप वगैरे होते ते गेल्या, त्यामुळं एडिटिंगचा पण प्रॉब्लेम झाला होता. ब्लॉगला एडिटिंगला मोठे ॲप लागतात, त्यासाठी मी सर्व माझे ॲप उडाले होता, म्हणून मला प्रॉब्लेम झाला होता. सो मित्रांनो असं तर बरेच दिवसांनी आपला ब्लॉग चालू केला मित्रांनो. सॉरी. आता नक्कीच येतील लवकरात लवकर व्हिडिओ, कारण आता पावसाला चालू होणार आहे. आपल्या शेतातले व्हिडिओ असतील किंवा खेकड्यांच्या माशांच्या व्हिडिओ असतीलच, ते तुमच्यापर्यंत घेऊन येईनच. तर सध्या सीझन आहे मे महिना सुरू. आपल्याकडे आंबा, फणस, काजू सर्व खाल्लेलं आहे आपण. सॉरी, फणस नाही अजून खाल्लेला आहे. आंबा, काजू वगैरे खाल्लेला आहे. बाकी करवंद खाल्लेलं आहे, जांभळं खाल्लेलं आहे, बरेच तोरणं, अन्न वगैरे सर्व खाल्लं. फणस अजून खाल्लेला आहे. फणस आपल्याकडे हाय पण अजून पिकलेत ना, असा विषय झाला. असं मित्रांनो, आज आहे जवळपास 12 तारीख मेची आणि आज आहे आमच्या पोरांची पार्टी. चिकनचा भन्नाट असा प्लॅन ठरलेला आहे. बरेच दिवसापासून पोरं आली. जवळपास एप्रिलच्या 30 तारखेपासून पोरं यायला सुरुवात झाली आणि आज 12 तारीख. जवळपास 12 दिवस झाले पोरांना. मी आलो 4 तारखेला गावी, गॉगरला होतो. त्याच्यानंतर 4 तारखेला गावी आलो. त्याच्यानंतर इकडंच होतं सर्व. आपली लग्न वगैरे होती वाडीमध्ये, भरपूर लग्न होती. जवळपास 9 लग्न होती आपल्या वाडीमध्ये. ती लग्न म्हणजे एक दिवस आड करून 2 लग्न होती, एक दिवस आड करून 1 लग्न होतं, असं अशी लग्न होती. ही लग्न वगैरे सर्व आटपलं आहे. वाडीची पूजा वगैरे सर्व आटपली आहे. उद्या आपल्या वाडीची पूजा आहे 13 तारखेला आणि बाकीच्यांचे म्हणजे खालची वाडीची पूजा होती ती आटपलेली आहे. आणि बाकीच्या सर्व मुलांना म्हणजे पोरांना टाईम मिळालेला आहे. त्यामुळं आता पार्टीचं नियोजन केलं आहे. आता पोरं सर्व मुंबईला जातील, कारण लग्न उरकले, सर्व कार्यक्रम उरकला आहे. त्यामुळं सर्व आता मुंबईला जायला निघतील. त्यामुळं पोरांनी पार्टीचा प्लॅन केला. आपल्या सर्व भावकीची पोरं आहेत, तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देईनच. सो चल मित्रांनो, आपण आता पटापट जाऊया, तयारी करूया, कारण वाजले आहे आत्ता 12:15. भरपूर टाईम झालेला आहे. आपल्याकडं जवळपास 5 किलो चिकन आहे, 3 किलो राईस आहे. रेसिपी तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण आवाज बघा. चला तर मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो आपली कितपत तयारी झाली आणि काय काय चालू आहे ते. चला. अजून आपले बरेच मेंबर यायचे बाकी आहेत. मेंबर काय आपले ठरवले नाही. जो कोण येईल तो आपला, त्याला येऊन जेवण पाठवायचा असा विषय आहे. कोण मेंबर ठरलेले नाही, तरी बरेच मेंबर आहे. जवळपास आपण 10-12 इथं मेंबर आहेत. अजून बाकी आहेत, तुम्हाला मी दाखवीनच. चला आपण जाऊया कितपत तयारी झाली तिकडे. मित्रांनो, लोकेशन पाहिलं ना, आपली सडी जांभाराची बॅक साईड आहे. ही बॅक साईडला ही इकडं आली, दोड्डवली आली. या साईडला काताले आला, त्या साईडला आला कुडली गावाला, समोरच्या बाजूला आला मासू गावाला, या साईडला असं आहे. आणि आपल्या बॅक साईडला आपली घरं आहेत. म्हणजे सडीजांबारची फ्रंट साईड भरपूरच पुढे राहिली, पुढची बाजू भरपूर पुढे. आपण शेवटला आहेत ना. तर सीन असा की आपल्याला लोकेशन कसं माहिती आहे, हे वाडाचं झाड लोकेशन आहे. आपण आलो आहे साड्यावरती. आपला नदीवरती प्लॅन होता, पण काय झालं होतं विषय माहिती आहे काय, विषय जरा खूप डेंजर झाला आहे. कारण नदीमध्ये आहेत ना मासे भरपूर कुसले आहेत, म्हणून पूर्ण पाण्याला वास येतो आहे. त्यामुळे आपण इथं घेतला स्पॉट. नाही तर आपण दरवर्षी नदीवरतीच पार्टी करतो मे महिन्यातली.
तिथं सीन झाला, पाणी पण पूर्ण खराब झालं आहे, मासे वगैरे कुसले, त्यामुळे आपण तिथे गेलो नाही, डायरेक्ट घरातून पाणी घेऊन आलो नाही. इथं आता डायरेक्ट पार्टीचं नियोजन केलं. आपण साड्यावरती आलो आहे, साड्यावरती आपलं वडाचं झाड आहे फेमस, आपण सर्व पोरं इथंच असतो. हे बघा पुणेकर मंडळी सुद्धा आले, आदेश वगैरे सर्व आले, तुम्हाला मी दाखवेनच. सो चला मित्रांनो, आपण बघूया कितपत तयारी झाली आहे ती. इकडं बघा, हा माझा भाऊ आहे मोठा, पुण्यावरून आलेला आहे. टोपाला काय घेत आहे? टोपाला लिहून घेते. याच्याने काय होतं काय माहिती आहे, इकडे माझ्याकडे टोप दे, माझा हात खराब आहे रे, पण चल असं धुवून घे. हा बघा, याच्याने काय होतं माहिती आहे का, हे आपण ना बाजूने ए बघ, हे वरती पण लाव, ही अशी वरती पण लाव इकडं मग आणि एवढी घट लावू नको, एवढी नको लावू, पातळ कर पाण्यासारखं एकदम. हा लय गेला, हा का माती अख्खी लावला नाही, ही सुकून माती पडणार आहे, कडक होईल ती सुकल्यानंतर. सो मित्रांनो काय माहिती आहे का, ह्याच्याने काय होतं माहिती आहे फायदा आपला, आपले टोप आहेत ना काले पडत नाही. काय होतं, जी आग लागते ते ह्याच्यावरती जाते आणि हे नंतर मग निघल्यानंतर मग ती आग ह्याच्यावरून जाते, म्हणजे आपला काला होतं पूर्ण टोप. हा बघा, पातळ 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 कर, पातळ कर अजून, हा लय गेला असं घट्ट. ह्याला बोलतात कोकणामध्ये लेवण घेणे टोपाला, जेणेकरून हा लिवण ह्याच्याने टोप काले होत नाही. हे बघा, धर असं धर, हे बघा, हा माझा भाऊ आहे, ही दिदी आहे आमची, इकडे काय का. हा बघा, हा शीर गावातून आलेला पोरगा आहे, शीर. वाडी कोणती? आंबेकरवाडी. तुझं नाव कसं आहे? फास्ट बोल नको रे, आवाज नाही करतो. विनीत आंबेकर, शीर गावातून आलेला पाहुणा. इकडे बघा, ही चांडाल चौकडी, इकडे बघा. बाबू तुझं नाव काय आहे? नीट सांग, मोठ्यानं सांग. आदेश लिहिल्या काहीतरी बोलतो बा, काय हे बाबू नाव सांग तुझं? आदर्श. बाबूचं नाव आहे आदर्श बारसकर, है ना? आणि बारक्या बाबूचं नाव काय? श्रेयांश. हा बघा, हे एक आमचं छोटं बाल आहे. इकडे बघ, तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग मोठ्यानं. थांब हे बंद कर पहिला. हा हा, पूर्ण नाव सांग. हा, गाव? हा, गाव वाडी. हा, असा हाताची घडी मोड, हाताची घडी मोड. तू कशाला आला इथं? पार्टी करायला. हा, बोल, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, बोल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल. हा, काय सबस्क्राईब. बोल. अरे बोल. नाही इकडे आपली वहिनी आहेत, मानगाव उलेली, मानगाव डायरेक्ट रायगडातून. ही बघा, आणि आजच्या आपल्या पार्टीचे कुकमॅन, कॉमेडी बॉय. इकडे बघ, काय बोलशील आता? आजच्या पार्टीचं नियोजन ठरलंय, बऱ्याच दिवसांनी पार्टी आपली ठरतीये, काय बोलशील? हा, इकडे बघा, मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देतो. आपला सिद्धेश भाऊ आहे, मुंबईकर आलेला आहे. इकडे आदेश आहे आपला, वरच्यावरती आणला. आद्या पुणेकर आहे, पुण्यातला आहे, वरच्यावरती आणलाय. ते बघा, तिकडे आपलं निखिल आहे, पुणेकर आहे. हे बघा, अरे सावलीतनं पूर्ण काला दिसते यार निखिल. हे चला, तुमचं काम सुरू करा. इकडे बारीक करतात कांदा. दादा कांदा असा कापतोय काय? लांब कापू असं. हा, उभा कापला पाहिजे होता कांदा. तर इकडे बघा, इकडे आपलं दादा आहेत. दादा इकडे कांदा कटिंग करतायत. दादा इकडे बघा, हाय, हे त्यांचंच बाल आहे छोटं. इकडे आपला सागर भाऊ आहे, होय. इकडे सागर भाऊ आहे, इकडे दिप्या आहे आपला, ऋग्वेद आहे, इकडं हर्ष आहे, आदेश. चला इकडे आपण चूल पेटवले. आपल्या अजून बरीच तयारी करायची बाकी आहे. आपण टोप बघा किती आणलेले आहेत. टोप कुठे तिकडे लेवून घेत आहेत ना. हे आपली सागवती आहे. किती किलो सागवती आपली? 5 किलो. 5 किलो सागवती आहे. आणि वरती हे पाय आणलेले आहेत, पाय भाजायला. हा, सागवती. अरे तुमचं काय अजून टोपाला लेवून घेऊन होत नाही की काय? अरे पहिला काय करायला पाहिजे होता? हा भात धुवून घ्यायला पाहिजे होता. बोलली मी, तांदूळ धुवून घेऊन अंदर ठेवायचं टोपाला. काय रे, बरोबर ना? होय बोल, होय पिल्लं. होय मग खाली कर जरा.
बघतोस कुठं आहे? अरे अक्षय तू करतोस काय डबल काम होईल. कवड्यावर की मान आहे. पागल तू. कोण बोलला? सुहन दादा. मला वाटतं 27 लाख होते. कोथिंबीरचा पूर्ण झेंडाच आणलेला आहे. डायरेक्ट वरण आणलेली आहे. दादा म्हणजे काय तुम्ही असं पहिलं हॉटेलमध्ये कामाला होतं का? ते नाही मुंबई ठिकाणी राहून राहून हे अशी सवय झाली. त्या अशा गोष्टी मी करतो आणि त्यामुळे कसं हात बसलेला. मी नेहमी खातोच. त्या माझ्या हातात बसलेल्या गोष्टी. भजे अरे हा काय मिक्सर लावायला करतोय का? तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला फायनली भात चुलीवरती रेडी होतोय. इकडे पाय भाजायला सुरुवात केलेली आहे. हे बघा आपले मेंबर वाढत जातात. हा बघा हा दुसरा आलाय. शाबास. कोण कुठला शुभम? हा त्याचा काका नयन दावडे. ऐकर आयुष कुठं आहे? आयुष आपला मेंबर आयुष. अरे असा झाड किती पाणी कमी केलास आहे तू? कचरा उडाला रे त्याचा. बोल लाईक करा शेअर करा कमेंट लाईक करा शेअर करा पब्लिक शुभमला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय काय सबस्क्राइब सबस्क्राईब सबस्क्राइब हा. तर बघा इकडं आता फास्ट तयारी चालली आहे. इकडं इकडं काय करतं पुन्हा दाखवतो तुम्हाला. इकडं 5 किलो चिकन आहे हे साफ करतायत. आणि हे बघा चिकन साफ करताय. इकडं लेग पीस आणलेलं 1 2 3 4 5 लेग पीस आहे. आणि हे कलीचा पोट्टा आहे. आणि इकडं चिकन आहे 5 किलो साफ करतात आहे. हे बघा पुढची तयारी दाखवतो तुम्हाला. इकडं बघा हे बघा इकडं आपलं नयन भाऊ ने एक पत्रावली घेतले त्याच्यावरती पाय सर्व भाजतोय. नयन भाऊ पाय भाजत असताना नयन भाऊ इकडे पाय भाजतो. आयुष आहे आणि हे आहे सले आहे बघा. आपल्याकडे सलीड आहे बघा. हे आहे ना तंदूरची सली आहे. तंदुरी भाजण्यासाठी सली वापरतो आपण. हे बघा या सलीवरती पाय भाजतात आहे. हो हो इकडं दादा इकडे आपली भात रेडी होतोय. बराच टाइम लागला बघा भाताला. इकडे दुसरी चूल मांडलेला आहे. इकडे सर्व कटिंग झालं. आग हे होते. कांदा सुद्धा एकदम पूर्ण कटिंग झालेला आहे एकदम परफेक्ट. मिरची कटिंग करतोय दादा. टमाटर एवढेच आहे दादा. टमाटर आहे. इकडे बाकीच्या भाज्या आहेत त्या दादा कटिंग करतोय. आदेश हा टोपात येऊ नको फक्त झाला. हांडा वाचायला गेला का अंगा. त्याला पाणी लागेल आहे त्याच्यात भातात. ही बघा कशी तयारी चालली बघा. इकडे काय बोलणं चालू आहे काय माहित. हा बघा ह्याचा काका आहे. हा बघा ह्याचा काका आहे. सर्व ह्याच्यावरती हँडल कर. हा बघा ह्याच्यावरती जबाबदार आहे. ह्यानं आणलाय ना ह्याच्यावरती जबाबदार आहे. दणकवतोय बघा. काकाच दणकवतोय त्याला. कुठे तू? अरे गेला मग कुठे वांद्रावर का? काय झालं तर भरून कोण देईल? हा मित्रांनो पाणी वरती संपलेलं आहे. मी आणि सागर भाऊ पाणी नेण्यासाठी आलो. यशाकडून पाणी आणायचं आपल्याला. आपल्या वाडीत कार्यक्रम सुद्धा आहे महाराजांचा. स्वामी महाराजांचा कार्यक्रम आहे खाली वाडीत. आवाज येत असेल. चला पाणी घेऊन जाऊया वरती. बहुतेक 60 पत आलंय. मित्रांनो पाणी घेऊन आलो घालून. पेप्स्या खाल्लेला पेप्स्या. वाजले किती माहिती का? 1:45. नयन भाई ए तुला मुंबईत जायचंय ना? कधी जाणार? वाजले 2.
इथल्या लोकांना दोघांना मुंबईत जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण फोडणीला सुरुवात केलेली आहे. कांदा टाकला नाही दादांना. कांदा याच्यात खायला पुन्हा कांदा एक काम कर एक हा कांदा ठेव. हा कांदा येते बाबा बारीक कांदा घे हा याच्यात तर खायला कांदा ठेव. बारीक कांदा घेऊन टाकतो त्याच्यात. तुझा फोन कुठं? माझ्याकडे नाही फोन आहे. आदेशकडे वाटतं फोन. चला मित्रांनो आपण आता फोडणीला सुरुवात केलेली आहे. आपला लसूण गेलाय, तेल गेलेलं आहे, त्यानंतर मिरची गेलेली आहे, कांदा गेलेला आहे. मस्त कांदा जरा ब्राऊन होते त्यानंतर आपण टमाटर टाकू. बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या अजून ॲड करायच्या बाकी आहेत. बघूया आजच्या चिकनची रेसिपी बनवणार आहे आपला दादा. दादा इकडे बघ. आला इथं थांबायचा प्रॉब्लेम लय मोठा इथं. धूर लय जमतो इथं यार. इकडं अजून लसूण वगैरे सोलत आहेत. कोथमीर कापलेली आहे. आपल्याला चिकन ओलं आणि सुकं बनवायचं आहे. कुठं झोपडे वगैरे कोसळले नाही ना, ते सर्व गाद्या वगैरे काढली नाही आणि मस्त झोपलेत. मस्त पैकी कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे. आता मस्त आला पेस्ट टाकतोय. इकडे भात रेडी झालाय. इकडे भात रेडी झालाय, गरम आहे. इकडे मस्त कलेजी भेट बाजूला मस्त बाजूला मित्रांनो. आपल्या इकडं सुक्या चिकनची रेसिपी रेडी झालेली आहे. आपली ओल्या चिकनची रेसिपी तयार आहे, चालू आहे तिकडं. आपण ओल्या चिकनला एवढं चिकन वापरणार आहे, जास्त वापरायचं नाही आपल्याला. सुक्या चिकन आपल्याला जास्त हे करायचं आहे. सो मित्रांनो अशा तऱ्हेने आपलं चिकन वगैरे रेडी झालं आणि आपली पंगत बसले जेवायला. चला तर आपली किती पंगत आहे तुम्हाला मी दाखवतो. या मीठ बीट घ्या बाबू. रसा दादा दिलाय तेवढा बस बोललाय. पत्रवली अशी उलटी फिरली आहे.
तर मित्रांनो हे बघा आपले सर्व चांडा चौघडी जेवायला बसलेले आहे. नाही आता परिस्थिती समजून घे तू जरा. तो आता मोठा आलाच आहे. हे मागणी आली पब्लिक बेंचवर आमच्या अगोदर जेवूया. तू घे म्हणली काय? तर मित्रांनो जेवायला तर आपण जेवायला बसलो सर्व फॅमिली जेवण झालेलं आहे. आपण आता जेवायला बसलो कारण उशीर झालेला आहे. जवळपास 4 वाजले. मित्रांनो चिकन तर एक नंबर झालेला आहे कारण आम्ही मग छान चिकन झालं जेवायला. चिकन भात आहे, मस्त राईस माझ्या मस्तीमध्ये राईस अरे एवढ्या स्पीड राखलीस ना तू बाटली फुटली. बॉट फुटली बा. समजलं तुला विषय.